ही घटना जुनी होते न होते तोपर्यंत दुसरं काहीतरी याच्यापेक्षा भयानक घडेल याचा आता सराव झालाय आपल्याला. आणि तो इतका सराव झाला, इतकं ते अंगवळणी पडलं की आता आपल्याला कशातच काही वाटेन असं झालेलं आहे. बथड होत चाललोय आपण दिवसेंदिवस. बथडपेक्षा बधीर म्हणजे सगळ्या संवेदना संपल्यात आपल्या आणि आपण एक निर्जीव काहीतरी एक मांसाचे गोळे आहोत फक्त. आपली विचारशक्ती, सत्सद्विवेक बुद्धी हे सगळं पुरोगामी विचार, त्यानंतर मग वैज्ञानिक विचार हे तर दूर राहिलं, पण विचार करण्याचीच शक्ती हिरावून घेतली गेली आपल्याकडून. असं काहीतरी वातावरण निर्माण झालेलं आहे, जगभर निर्माण झालेलं आहे. पण आता आपण आपल्या देशापुरतं बोलूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? थंबनेल तुम्ही पाहिलंय त्यामुळे तुम्हाला विषय माहिती आहे. मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट, संजय आवटे यांची एक फेसबुक पोस्ट मी आजच्या एपिसोड मध्ये वाचणार आहे. हे नवीन सदर आपण सुरू करतोय आपल्या युट्यूब चॅनल वरती, मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट. तर फेसबुक वरती जाऊन बरीच मंडळी आपापल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या पोस्ट वाचत असतात. आता त्या सेलिब्रिटी म्हणजे अशा व्यक्ती नव्हे फक्त की जे नाटक सिनेमात कामं करतात, पत्रकार पण असतात जे आपले फेवरेट असतात. त्यापैकीच एक संजय आवटे पत्रकार आहेत. जसे माझे बरेच फेवरेट पत्रकार आहेत, विचारवंत आहेत. तर त्यांच्या फेसबुक पोस्ट मी या सदरामध्ये वाचणार आहे. संजय आवटे यांची ही फेसबुक पोस्ट आज जी मी वाचणार आहे ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्यावर जो एक अटॅक करण्याचा प्रयत्न झाला, तर त्या संदर्भात ही पोस्ट आहे. आणि फार लाजिरवाणं आहे हे सगळंच. म्हणजे जे काही चाललंय, काय होतं ना, एकंदर गेल्या काही वर्षभरांमध्ये जगभरात जे काही चाललेलं आहे ते एखाद्या वेब सिरीजचे एपिसोड आपण पाहतोय असं आपल्याला वाटतंय. म्हणजे निदान मला तरी वाटतंय. आता तुमचं बघा, तुम्ही ठरवा काय ते, पण मला तरी असं वाटतंय की मला काय किंवा माझे काही जवळचे मित्रमंडळी आहेत, आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की आपण एक ना वेब सिरीज बघतोय जी वास्तवात घडते, ज्याचे मसालेदार एपिसोड आहेत. दर 2 दिवसांनी एक एपिसोड रिलीज होतोय. आपण आपल्या देशापुरतं जर विचार करायचा झाला, बघा ना किती झपाट्याने काही गेल्या 10-15 वर्षात ज्या काही घटना धडाधड घडत गेलेल्या आहेत, ती एखादी वेब सिरीज मध्ये शोभावं असंच आहे ते सगळं. आता कोण आहे याचा लेखक, पडद्याआडून हे सगळं लिहितोय आणि ते सगळं प्रत्यक्षात उतरवलं जात आहे माहित नाही. कालांतराने तो लेखक पडद्याआड जो आहे तो येईलच समोर किंवा आणला जाईल समोर, तेव्हा आपण आणखी एक व्हिडिओ बनवू. पण सध्या तरी जे काही चाललंय जगभरात किंवा आपल्या देशापुरतं जरी आपण विचार केला तर ते काही फार बरं नाहीये लोकशाहीच्या दृष्टीने. आणि होतंय कसं की एका बाजूला आपण असं बघतोय की आपल्या देशासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून काम करणारे सोनम वांगचुक हे जेलमध्ये आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोणतरी चप्पल फेकण्याचा, बूट फेकण्याचा प्रयत्न करतो. तर या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता असं वाटतं की जर ही माणसं या देशामध्ये सुरक्षित नसतील तर आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय, नाही का? तर बघू, मला ही पोस्ट आवडली खूप आणि ती पोस्ट मी आज तुमच्या समोर वाचतोय. संजय बघू अशासाठी म्हटलं की आता बघू पुढे काय होतंय. शेवटी आपल्याला पुढे परत आता ही घटना घडलेली आहे, ही घटना जुनी होते न होते तोपर्यंत दुसरं काहीतरी याच्यापेक्षा भयानक घडेल याचा आता सराव झालाय आपल्याला. आणि तो इतका सराव झाला, इतकं ते अंगवळणी पडलं की आता आपल्याला कशातच काही वाटेन असं झालेलं आहे. बथड होत चाललोय आपण दिवसेंदिवस. बथडपेक्षा बधीर म्हणजे सगळ्या संवेदना संपल्यात आपल्या आणि आपण एक निर्जीव काहीतरी एक मांसाचे गोळे आहोत फक्त. आपली विचारशक्ती, सत्सद्विवेक बुद्धी हे सगळं पुरोगामी विचार, त्यानंतर मग वैज्ञानिक विचार हे तर दूर राहिलं, पण विचार करण्याचीच शक्ती हिरावून घेतली गेली आपल्याकडून. असं काहीतरी वातावरण निर्माण झालेलं आहे, जगभर निर्माण झालेलं आहे.
पण आता आपण आपल्या देशापुरतं बोलूया. तर आजपासून आपण नवीन सदर सुरू करतोय, मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट. तर त्यातली आजची पहिली पोस्ट मी वाचतोय. संजय आवटे. संजय आवटे हे पत्रकार आहेत आणि फार चांगलं लिहितात, फार चांगले वक्ते आहेत ते. तर त्यांची पोस्ट मी वाचतोय. संदर्भ आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्यावर जो अटॅक झाला कोर्टात, एका वकिलाने त्यांच्यावर जो अटॅक केला, त्या संदर्भात आता काय होतंय ना, गवई सर कोणत्या जातीतले आहेत, अटॅक करणारा कोणत्या जातीचा आहे याचा विचार न करता एका सरन्यायाधीशावर एका वकिलाने कोर्टाचं कामकाज चालू असताना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. हे चित्र जे आहे ना ते भयानक आहे. आलं का लक्षात? ते भयानक आहे. म्हणजे जर कोर्टात हे चाललं असेल तर आपण सामान्यांनी आता दाद, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद कोणाकडे मागायची? एक तो पक्ष आहे शिवसेना नावाचा, महाराष्ट्रातला एवढा मोठा राजकीय पक्ष. आज 60 वर्ष झाली पूर्ण, 60 वर्ष होतील पूर्ण त्या पक्षाला. तो न्याय हक्कासाठी खेटा घालतोय तो पक्ष कोर्टात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय? असो, यावर बोलूया आपण, पण आधी वाचूया संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट. फारच कठीण कालखंडामधून आपण चाललो आहोत. वेळीच हे थांबवले नाही तर येणाऱ्या काळात या देशात अराजक निर्माण होईल. पाकिस्तानातही घडले नसेल ते इथे घडते. देशाच्या सरन्यायाधीशांवर सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न होतो. ज्याने चप्पल काढली तो कोणी माथे फिरू किंवा पौगंड अवस्थेतला गुन्हेगार नसतो. 72 वर्षांचा एक वकील सरन्यायाधीशांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न करतो. कारण काय? तुम्ही आमच्या धर्माचा अपमान केला. सनातन धर्माचा जो अपमान करेल त्याला आम्ही बघून घेऊ. खरं म्हणजे गोष्ट इतकी साधी होती, अगदी सहजपणे सरन्यायाधीश बोलले होते. मुद्दा काय होता? भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा. खरं म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत, त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळली तरीही संबंधित वकिलाचा युक्तिवाद सुरूच होता. खजुराहोतल्या भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवर सुनावणी करत असताना गवई यांनी त्या वकिलाला म्हटले की न्यायालयाच्या कक्षेत हे येत नाही. तुम्ही जर खरे विष्णू भक्त असाल तर ध्यान करा, प्रार्थना करा, देवालाच काय करायचे ते विचारा. यामुळे एवढा संताप यावा असे काय आहे? साधी कमेंट केल्यानंतर तुम्हाला हा धर्माचा अपमान वाटतो आणि धर्माचा अपमान केला म्हणून तुम्ही संविधान पायदळी सोडवता. संविधानापेक्षा सनातन धर्म मोठा आहे असे तुम्हाला वाटते का? कसला माझा, कसली ही मानसिकता. याच विचाराने गांधींचा खून केला. याच मानसिकतेमुळे बाबासाहेबांना येवल्यात ती घोषणा करावी लागली. भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा धर्म बौद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह 1956 मध्ये विजयादशमीला सीमोल्लंघन केले, हिंदू धर्म सोडला, बौद्ध धर्मात प्रवेश केला. अर्थात बाबासाहेबांनी आधी 21 वर्षांपूर्वीच हे सांगितले होते. 1935 मध्ये नाशिक जवळच्या येवल्यात झालेल्या सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मात्र हिंदू म्हणून मरणार नाही. असे म्हणणारे बाबासाहेबच या देशाचे पहिले कायदा मंत्री झाले, संविधानाचे शिल्पकार ठरले. हिंदू धर्म आपण सोडणार आहोत हे जाहीर करून सुद्धा हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाचा मुद्दा थेट हिंदू महिलांच्या हक्कांशी आणि सामाजिक स्थानाशी संबंधित होता. हे बिल म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना कायदेशीर समानता देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल होते. सनातन्यांनी त्यावर टीकेची झोड उठवली. बाबासाहेब मात्र ठाम होते. नंतर पंडित नेहरूंनी टप्प्याटप्प्याने ते हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलेही. याच्या लाभार्थी असलेल्या हिंदू महिलांना तरी नेहरू आंबेडकरांविषयी कृतज्ञता वाटते का?
असा हा देश जिथे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाचा पूर्वीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत जन्मलेला महामानव देशाचा पहिला कायदा मंत्री होतो, तोच देशाच्या राज्यघटनेचा शिल्पकार होतो, त्या देशात सरन्यायाधीशांची पूर्वीची जात कोणती आणि आताचा धर्म कोणता यावरून त्यांचे मूल्यमापन होणार असेल तर आपण नक्की कुठल्या युगात आहोत? बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही बाबासाहेब म्हणाले होते, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे. भारतीय ही आपली खरी ओळख आहे. भारताच्या राष्ट्रवादाचे हे वैशिष्ट्य आहे. बराक ओबामा भारतामध्ये येतात तेव्हा काय म्हणतात? व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया? भारताचे सौंदर्य काय आहे? तुमच्याकडे एकाच वेळी मिल्खा सिंग आहे, मेरी कॉम आहे आणि शाहरुख खान आहे. हे भारताचे वैशिष्ट्य. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा असणारा असा हा जगातला एकमेव देश. शेजारचा पाकिस्तान एकच धर्म असूनही दुभंगला. भारत मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. ही बात काय आहे? ही भारताची गोष्ट आहे. ही संविधानाची कहाणी आहे. लोकशाही नावाच्या संकल्पनेचे साहस आहे. ते सगळंच आपण पुसून टाकायला निघालो आहोत. भारताची कल्पनाच आपण खोडून टाकू लागलो आहोत. ज्या देशात मोहम्मद रफी ऐकत तुमचा बाप तरुण होतो, सलीम जावेदचे सिनेमे बघत मोठा होतो, त्याच्या लग्नातही बिस्मिल्ला खान यांची शहनाई वाजते, त्याच्या पोरांचा हिरो शाहरुख खान असतो, हा भारत आहे. इथे राष्ट्रध्वजावर अशोक चक्र असते, राज्य घटनेत भगवान महावीरही दिसतात. मध्येच कुठून आला हा सनातन धर्म आणि कुठून आली ही धर्मांधता? याच धर्मांधतेने देश संपून गेले. त्याच विध्वंसाच्या दिशेने आपण का निघालो आहोत? बाबासाहेबांच्याच राज्यघटनेला हर क्षणी हातात ठेवणाऱ्या वकिलाने सरन्यायाधीशांवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न का केला असेल? त्याला सरन्यायाधीशांनी माफही केले, पण रोज जी न्यायालाच पायदळी तुडवते त्या व्यवस्थेचे काय करायचे? रोज जी न्यायालाच पायदळी तुडवते त्या व्यवस्थेचे काय करायचे? भारत नावाचा देश जेव्हा उभा राहत होता तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता, हा देश उभाच राहू शकणार नाही. अशा प्रकारची मांडणी भले भले लोक करत होते. या देशामध्ये एवढे धर्म आहेत, एवढ्या जाती आहेत, एवढ्या भाषा आहेत. या देशाला जोडणारा धागा काय असेल? कुठल्या धाग्याने हा देश देश म्हणून उभा राहील? इथे भाषेवरून संघर्ष उफाळून येतील, इथे जातीवरून लोक एकमेकांचे मुर्दे पाडतील, इथे धर्मावरून भयंकर दंगली उसळतील. काही दिवसात हा देश नष्ट होईल किंवा याचे तुकडे तुकडे होतील असे बोलले जात होते. हे बोलणारे भारताचे विरोधकच होते असे नाही, काही अभ्यासकांना सुद्धा असे वाटत होते. जगात कुठेही नाही अशी गोष्ट भारतामध्ये आहे आणि ती या देशाला संपवेल असे काही समाजशास्त्रज्ञ सांगत होते. ती गोष्ट म्हणजे जातींची उतरंड. जन्मजात मानली गेलेली जातींची उतरंड या देशाचा डोलारा संपवून टाकेल असे बोलले जात होते. मात्र असे घडले नाही. याचे एकमेव कारण भारताची राज्यघटना. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही कुठल्याही भाषेत बोलत असा, हा देश तुमचा आहे. तुम्ही या देशाचे अंतिम सत्ताधीश आहात हे सांगणारी भारताची राज्यघटना. सत्य आणि अहिंसेच्या पायावर स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या महात्मा गांधींनी या देशाला व्यापक अधिष्ठान दिले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या पायावर देशाला उभे केले. पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी नियतीशी करार केला आणि या देशाला नवे स्वप्न दाखवले. म्हणून हा देश इथपर्यंत येऊन पोचला. आपले आजी आजोबा, पणजी पणजोबा अडाणी असतीलही कदाचित, पण त्यांना गांधी बाबा कळला होता, त्यांना बाबासाहेब समजला होता. नेहरून नियतीशी केलेला करार त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यांच्या खोपटात तेव्हा अंधार असेल, पण अंगावर मळकट गोधडी घेऊन झोपताना उद्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात नक्की असेल. त्यांनी ते स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाचा पाठलाग केला. गांधी, नेहरू, आंबेडकर यांची पाठराखण केली, म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. आपल्या डोळ्यातली स्वप्न कुठे गेली? आणि मला सांगा, आजी पणजीची ती गोधडी कुठे गेली? वेड्यांनो, भारत म्हणजे अशी गोधडी आहे, वेगवेगळ्या भाषा, अनेक पंथ, अनेक धर्म असे सगळे रंगीबिरंगी तुकडे गोळा करून भारत नावाची गोधडी शिवली गेली आहे.
एवढी उबदार आहे ही गोधडी. ही गोधडीच आपण उसवायला निघालो आहोत. गुण्या गोविंदाने नांदण्याऐवजी धर्माच्या नावाने विखार पसरवत आहोत. जातींच्या नावाने एकवटू लागलो आहोत. दुसऱ्या जातीला धर्माला शिव्या घालू लागलो आहोत. भारत नावाची गोधडी गोड दिसते, उबदार भासते, पण जर ती उसवली तर विध्वंस अटळ आहे. तुमच्या मुला मुलींना छान आयुष्य मिळावं, सुंदर भविष्य मिळावं असंच तुम्हाला वाटत असेल ना? धर्मावरून, जातीवरून, भाषेवरून पेटलेल्या दंगलींमध्ये आपली मुलं, आपली नातवंड होरपळून मरावीत अशी इच्छा कोणाची असणार आहे? संजय आवटे. तर अशी ही फेसबुक पोस्ट आहे संजय आवटे यांनी लिहिलेली आणि मला ती आवडली. म्हटलं आपल्या रोजचे जे कोण सबस्क्रायबर्स आहेत, जे कोण व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेतच, आणि जे कोण नव्याने येणारे व्ह्युअर्स आहेत, तर त्यांच्यासाठी हे वाचायला हवं असं मला वाटलं प्रकर्षाने आणि मी ते वाचलं. आता तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली संजय आवटे यांची ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. संजय आवटे यांच्या फेसबुकवर जा, तिथे लिहा त्यांना. आणि जरा विज्ञानवादी विचार करूयात मित्रांनो. काय होतं ना, एक साधी गोष्ट आहे की भूषण गवई सर, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सर जे काही म्हणाले, तो जो कोण राकेश किशोर नावाचा व्यक्ती आहे, ज्याचं वय वर्ष 70 पार केली आहे त्याने, ज्याने बूट मारण्याचा प्रयत्न केला, तर ह्या वृद्धांकडून ही अपेक्षा नाहीये. आणि कुठल्या सनातनी धर्माविरुद्ध बोलल्याच्या नंतर स्वस्थ बसणार नाही हिंदुस्थान असं हा राकेश किशोर म्हणतोय. हा तोच सनातनी धर्म आहे ना ज्याने ज्ञानेश्वर माऊलींचा छळ केला, ज्याने तुकाराम महाराजांचा छळ केला. ज्या सनातन धर्माला, ज्या देवाच्या नावावर बहुजनांना नारणाऱ्या सनातन धर्माला बसवेश्वर अण्णा यांनी विरोध केला, तोच आहे ना सनातन धर्म. आणि त्याचेच हे पाईक आहेत ना ही मंडळी. म्हणजे तुम्हाला भारताचं संविधान गायब करून तिथे आता मनुस्मृती आणून ठेवायची आहे, हाच अर्थ होतो की नाही याचा? तर निदान मी महाराष्ट्रापुरतं म्हणेन की आपली जी परंपरा आहे ती साधारण चक्रधर स्वामींपासून येते. मग ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, बसवेश्वर अण्णा आहेत, अगदी अलीकडच्या काळात गाडगे महाराज आहेत, आणि मग अगदी अगदी काल परवाचे म्हणजे केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे. आता ही जी मी ओळीने नावं घेतली, हा जो कोण टिकोजीराव आहे हल्ला करणारा, राकेश किशोर स्वतःचं नाव सांगतोय. निखिल वगैरे असं म्हणाले की त्याचं आडनाव तिवारी आहे, त्यांच्या एका एपिसोड मध्ये म्हणाले. आपण आडनावांमध्ये जात नाही आहोत किंवा कोण कोणत्या जातीचा ते आपण बघत नाही आहोत, पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जेव्हा एक दलित माणूस असतो तेव्हा या पद्धतीचं जे काय ही जी काय प्रकरणं होतात ना ती लाजिरवाणी आहे. आलं का लक्षात? तर आता मी ज्या संतांची नावं घेतली, अगदी काल परवा पर्यंत मी नाव घेतलं केशव सीताराम ठाकरे, ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखतो. तर त्या प्रबोधनकार ठाकरेंची जर पुस्तकं ह्या संस्कृती रक्षकाने वाचली, हा जो राकेश किशोर नावाचा प्राणी आहे, हा जो राकेश किशोर नावाचा इसम आहे, त्याने जर वाचलं केशव सीताराम ठाकरे यांचं साहित्य आणि जर तो असाच वागला, तर महाराष्ट्रातली विचारवंत मंडळी म्हणा किंवा एकंदरच महाराष्ट्रातली मंडळी गप्प बसणार आहेत का? आपल्या ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, बसवेश्वर अण्णा यांचे जे देवांबद्दलचे विचार होते, त्यांनी जी धर्मचिकित्सा केली ती ह्या राकेश किशोरने ऐकली. आणि जर हा असा आता जे काय वागला तसा वागला, तर आपण महाराष्ट्रातली मंडळी जी ज्ञानेश्वर माऊलींना, तुकाराम महाराजांना, बसवेश्वर अण्णांना पूजतो, त्यांच्या विचारांना, त्यांच्या विचारांचे आपण पाईक आहोत, आपण शांत बसू का? महाराष्ट्रापुरतं मी हा प्रश्न निर्माण करतोय, वारकऱ्यांना विचारतोय, जे सत्सद बुद्धी जागृत ठेवून वारीला जातात त्या वारकऱ्यांना विचारतोय.
की उद्या तुकाराम महाराजांनी जी धर्मचिकित्सा केली आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी जी धर्मचिकित्सा केली, किंवा बसवेश्वर अण्णा यांचे जे अनुयायी आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो की उद्या या सगळ्या मंडळींवरती जर असं कोणी काही वागलं तर आपण शांत बसणार आहोत का? त्यामुळे ही कुठेतरी नांदी आहे ह्या पद्धतीचा उर्मटपणा. आपण न्यायाची अपेक्षा न्यायालयाकडून करतो आणि जर तिकडेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशच जर सुरक्षित नसतील तर आपण आता कोणाकडे न्यायाची भीक मागायची, कोणाकडे न्याय मागायला जायचं, हा प्रश्न पडतो ना सामान्य नागरिकाला. त्यामुळे ही जी जेनझी जनरेशन झी ही जे काही मंडळी आहेत 30-1 वर्षापर्यंतची 15 ते 30 या वयोगटातली मुलं, त्यांनी वाचा, जरा वाचन करा. उगाच ट्रोलिंग गँग मध्ये सामील होऊन काहीतरी बडबडू नका. आलं का लक्षात? आतापर्यंत या धर्माच्या नावाखाली ब्राह्मणेतर जी मंडळी आहेत, सगळे बहुजन, यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. आणि आता आम्ही शिकून सवरून आम्ही डॉक्टर होतोय, वकील होतोय, इंजिनियर होतोय, तर तुम्ही हे परत धर्म आड आणताय का, देव आड आणताय का, आणि आम्हाला परत 500-600 वर्ष 1000 वर्ष मागे नेऊन ठेवताय का? प्रबोधनकार ठाकरेंनी जे एक पुस्तक लिहिलेलं आहे, धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म, या पुस्तकावरून एक विवाद झाला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मुंबईत. हे काय लिहिले, आमच्या धर्माविरुद्ध म्हणून एका बाईने, ज्या कोणी अधिकाराने, एक अधिकारी रिटायर झाला तिथून, त्याने पुस्तक दिली गिफ्ट तिथल्या स्टाफला. तर त्यातल्या काही बायका आहेत ज्या नर्स म्हणून तिथे जॉब करतायत, तर त्यांनी ती पुस्तकं त्यांच्या अंगावर फेकून मारली, आमच्या धर्माच्या विरुद्ध हे लिहिलंय म्हणून. प्रबोधनकार ठाकरे धर्माच्या विरुद्ध लिहितात की धर्माच्या बाजूने लिहितात तुम्हाला शहाणं सुरत करण्यासाठी? तर या सगळ्याचा विचार व्हायला हवा. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनीच, काय माहितीये ना, मला हे सगळं, हे संजय आवटेंची पोस्ट वाचून दाखवली, कारण मला माझ्या डोक्यात खूप काय काय, पण माझं हे न्यूज चॅनल नाहीये. या घटना इतक्या स्पीडने घडतायत ना की आज ही घटना झाली की लगेच दुसरी, लगेच तिसरी, लगेच चौथी. काय चाललंय, अचरटपणा चाललाय सगळा. बरं, तो माणूस जो कोण आहे राकेश किशोर, तो एका चॅनलला भूषण गवई सरांनी माफ केलं त्याला, की जाऊ दे, मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्याची सुटका झाली. त्याची सुटका झाल्याच्या नंतर तो म्हणतो मला देवाने सांगितलं असं करायला. देव बोलतात तुमच्याशी? म्हणून म्हटलं, आपल्या संतांनी देवांची जी चिकित्सा केली आहे ना, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या ओव्यांमधून, ती जर ह्या राकेश किशोरने ऐकली आणि तो जर हा असा जो काय आता अचरटासारखा वागला, तसं जर उद्या काही आपल्या संतांबद्दल त्याने स्टेटमेंट केलं महाराष्ट्रातल्या, किंवा बसवेश्वर अण्णांनी जी चिकित्सा केलेली आहे देवांची आणि एकंदर धर्माची, हिंदू धर्माची, तर उद्या त्या बसवेश्वर अण्णांबद्दल जर असं काही हा राकेश किशोर सारखा माणूस एखादा बोलला तर आपण शांत राहणार आहोत का? त्यांना मानणारी माणसं, संत तुकाराम, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर माऊली, बसवेश्वर अण्णा यांना मानणारी माणसं आपण शांत राहणार आहोत का? तर या सगळ्याचा सारासार विचार करा. ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत, लग्न करून एक पुढची पिढी, सुजाण पिढी जन्माला घालायची, त्यांनी थोडं विज्ञानवादी व्हा. आता तर ह्या लोकांनी सगळं म्हणजे अगदी विज्ञान, परत तो डार्विन, सगळं सत्सद्विवेक बुद्धी, पुरोगामी विचार सगळं भासणात गोंधळून ठेवलेलं आहे. यावर मी कविताही केलेली आहे, कबाडखाना नावाची. जर वेळ मिळाला तर ती कविताही बघा. अस्वस्थ व्हायला होतं, काय बोलायचं ते सुचत नाही. माझा असा थरकाप होतोय, सगळं असं तथपप होत आहे बोलताना. असो, तर या पोस्ट बद्दल तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही लिहा, तुमची मतं व्यक्त करा, शांत राहू नका. अन्यथा आपल्याला एक दिवस ही सगळी मंडळी एखाद्या मंदिराच्या बाहेर कटोरा घेऊन, वाडग घेऊन बसवतील. शिक्षणावरचा आपला, लोकशाहीवरचा विश्वास आता उडवत आणलाय, तसा शिक्षणावरचा विश्वास आपला उडवतील आणि ह्यांची मुलं जातील फॉरेनला शिकायला आणि आपण बसू एखाद्या मंदिराच्या बाहेर कटोरा घेऊन. नाहीतर हे सांगतील तिकडे दगड मारायला जाऊ आपण.
जरा विचार करूया आपण. आणि आता हे कसं झालंय की या महिन्याचे सगळे जे काही माझे एपिसोड असतात ते लाईनअप असतात. मी जी कस्तुरबा मधली जी घटना झालेली आहे, बायकांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं, मी प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रचंड फॅन आहे. म्हणजे मी त्यांच्याबद्दल तासनतास बोलू शकतो त्यांच्या लिखाणाबद्दल. तर आता ह्या महिन्याचं माझं जरा सगळे एपिसोड लाईनअप आहेत केलेले, ते मी आधी शूट करून अपलोड करत जाईन. आणि पुढच्या महिन्यात मी आता सलग आहे ना प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांविषयीच बोलणार आहे. सलग एका मागोमाग एक त्यांची जी काही पुस्तकं, आता मला मार्केटमध्ये ना काही आता विचारायला गेलं ना पुस्तकं की आउट ऑफ प्रिंट आहे म्हणून सांगतात, तर मी ती मिळवतो. जेवढं प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य आहे ते मी मिळवतो. आणि अख्खा पुढचा महिना आहे ना प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याविषयी असेल. आणि विशेषतः ज्या स्त्रिया, ज्या मुली हे एपिसोड पाहतायत ना माझे सलग, म्हणजे मी अबलक एंटरटेनमेंट वरती ज्या पद्धतीचं सगळं करत असतो, सगळं आपलं पुरोगामी विचारांचं असतं. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून सगळ्या एपिसोडची माझी मांडणी असते आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून. तर ते आता ज्या कोण मुली, ज्या कोण स्त्रिया बघतायत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, वाचत चला, वाचन करा आणि गप्प राहू नका. आपल्याला काय करायचंय, आपलं घर भलं आणि आपण भलं असं नाही. व तुमच्या घरात गॅस आणताना तुम्ही, ते राजकारण आहे. 400चा गॅस 1000-1200चा होतो, हे राजकारण आहे. वाढती महागाई, तुमच्या मुलांना नोकऱ्या नाही, तुमच्या भावाला नोकऱ्या नाही, तुमचा नवरा बेकार फिरतोय, हे राजकारण आहे. लाडकी बहीण म्हणून मिळालेले 1500 वरती खुश राहू नका. चला, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात, पण आमच्यासारख्या माणसांना त्या परत परत सांगाव्या लागतात. तर ते बघा, काय डोक्यात घ्या, विचार करा त्यावरती. आणि आपलं भविष्य, आपल्या लहान मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, उज्ज्वल असावं असं जर वाटत असेल तर आता वर्तमान काळात काहीतरी करावं लागेल. जे जे वाईट घडतंय, जे जे विज्ञानाच्या विरोधात आहे, जे जे आपल्याला पुन्हा मागे नेऊन ठेवतंय, काही 1000-500 वर्षांपूर्वी जेव्हा बहुजनांना शिक्षण नव्हतं, माठ असल्यासारखे ते फिरत होते, गुलाम होते, तिथे आपल्याला जर आता या काळात नेऊन ठेवण्याचा प्रयत्न चालला असेल तर त्याला आपण विरोध करूया. शिक्षणाने, लोकशाहीने आणि संविधानाने आपल्याला ती ताकद दिलेली आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, त्यामुळे आज ह्या स्त्रिया, सगळ्या स्त्रिया, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे असतील, सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, यांचे सगळ्यांचे सारखे विचार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलसाठी काम केलं आणि त्या सगळ्यांबरोबर असलेल्या प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचता तुम्ही आणि ते पुस्तक भिरकावून देता काय? रिकाम आहे का मजला तुमचा इथला? बघा बघा बघा, विचार करा बाबा. काय सगळे विनाशाकडे आणि एखाद्या अंधाऱ्या गुहेत आपण चालत नाही, धावत निघालो आहोत प्रकाशाकडे पाठ करून. तर जर थोडे आता प्रकाशाच्या दिशेने आपण वळव्या आणि अत्तदीपो भव, तुम्हीच बुद्धाने सांगितलेले अत्तदीपो भव, तुम्हीच व्हा तुमचा प्रकाश. मेंदू दुसऱ्यांकडे गहाण ठेवू नका आपले. आणि सारासार विचार करा, जरा सारासार विचार करा. हे जादूटोणे, चमत्कार, बुवाबाजी याच्यातून बाहेर पडा. संतांनी धर्माची, देवाची जी चिकित्सा केली, आपले संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, एकनाथ महाराजांची भारुड, पुन्हा एकदा तेच सगळं ऐका. आम्ही काही नव्याने काही सांगत नाही. पुन्हा एकदा ते सगळं ऐका. आणि बाकी पुढच्या महिन्यात मी प्रबोधनकार ठाकरे, अख्खा महिना, पुढचा महिना प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांसाठी असेल, तर ते एपिसोड चुकवू नका. चला, बाकी तुम्ही जो काही प्रतिसाद देताय सध्या व्हिडिओना, सबस्क्राईबही वाढतायत, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवरती. मला अजून काही पैसे मिळत नाही. मी आता QR कोड देतो, अजून एकानेही त्याच्यावरती 1 रुपयाही सेंड केलेला नाहीये, पण मी QR कोड देतो. माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तेच अजून सांभाळतायत मला. हे खूप खर्चिक असतं सगळं काम. जरी मोबाईल वरती शूट करायचं म्हटलं ना, तरी आता इथे कॅमेरा मागे 2-3 जण माझे मित्र आहेत. आता आमचा नाश्ता पाणी सगळं सगळं असतंच ना दिवसभराचं. असो,
चला बाकी मी नाही तर तुम्हाला वाटेल की मी काय रडगारानं सांगतोय, काय नाही, असं चालू राहिलं तरी काय नाही. तुम्हाला वाटलं तर त्या QR कोड वरती पैसे सेंड करा, थोडं बळ मिळेल. कारण आम्हाला कोणी व्यावसायिक निर्माता नाही. काय व्यावसायिक निर्माता, या सगळ्या विचारांना काय पैसा लावणार? व्यावसायिक निर्माता सांगतो, हे लोकांचं काम आहे सगळं. हा लोकाश्रय मिळाला तरच हे काम पुढे चालणार आहे जोमाने. बाकी रडत खडत मी चालू ठेवणारच माझ्या अंतापर्यंत, पण जोमाने जर करायचं असेल, मला आणखी खूप सारं काही मिळवायचं असेल, काही स्थळांना भेटी द्यायच्या असतील आणि तिथे जाऊन तुम्हाला काही रिपोर्टिंग द्यायचं असेल तर खिशात पैसे लागतील, जाण्या येण्याचे. आम्हाला काही छान छोटी करायला पैसे नकोय. हा 100 रुपयाचा गॉगल आहे, नाहीतर वाटेल की हे काय म्हणून, हा 100 रुपयाचा गॉगल आहे, 600 रुपयाचं शर्ट आहे. हे आणखी अगदी 40 रुपयावरती आलो तरी चालेल, पण व्हिडिओ करणार आहे मी. चला टाटा बाय बाय, सायोनारा. पुन्हा लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टाटा बाय बाय, सायोनारा, बाय.